नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला अपराजिता माहिती आहे का हो? अपराजिता त्याला आपण गोकर्ण सुद्धा म्हणतो. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आपण त्यापासून ब्लू टी बनवू शकतो, एक हर्बल टी. गोकर्ण हे अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टी शो करतो. तो आपल्या हार्टच्या हेल्थसाठी, लिव्हरच्या हेल्थसाठी खूप फायदेशीर असतो आणि त्याने आपली स्किन सुद्धा खूप क्लिअर आणि छान होते. आणि गोकर्ण हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. तर मी आजचा रुटीन शेअर करते. मी सकाळी ब्लू टी घेतला. नंतर मग माझी मम्मी आमच्या अंगणासमोर सुंदर अशी रांगोळी काढत होती. नंतर मग मी देवपूजा करून घेतली आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. मी सकाळचा स्वयंपाक तयार करून घेतला आणि आज एकादशी होती. तर आमच्या बाबांचा उपवास होता. तर बाबांसाठी साबुदाण्याची उसळ तयार करून घेतली आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि बाबांनी फराळाचं केलं. आज आमच्या गावचा बाजार होता. घटस्थापनेमुळे मम्मीने खूप सारे घटस्थापनेचे सामान आणले होते आणि मग मी नंतर भाजीपाला सुद्धा लावून घेतला आणि मग आज संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला. मग बाबांसाठी साबुदाण्याची खीर बनवली. साबुदाण्याची खिरीची रेसिपी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल आणि नंतर मग मी जेवण केलं